हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज किडा. MST CET 2025च्या स्टुडंटसाठी खूप खूप इम्पॉर्टंट अशी अपडेट आलेली आहे. MST CET 2025साठी तुम्ही थंबनेल टायटल पाहिलेला आहे, इंजिनिअरिंग फार्मसी ॲग्रिकल्चर ॲडमिशन्स 2025. म्हणजेच CET दिल्यानंतर इंजिनिअरिंग फार्मसी ॲग्रिकल्चर फर्स्ट इयरला तुम्ही ॲडमिशन करत असता. कारण की MST CETमध्ये PCM आणि PCBचे जे मार्क्स आहेत, जे तुमचे पर्सेंटेल आहेत, त्या पर्सेंटेलवरूनच तुम्ही इंजिनिअरिंग फार्मसी ॲग्रिकल्चरला ॲडमिशन करता. म्हणजे एकूण माझं म्हणणं हे आहे की तुम्ही MST CET एक्झाम कशासाठी देता, तर इंजिनिअरिंग फार्मसी ॲग्रिकल्चर अशा प्रोफेशनल कोर्सेसला ॲडमिशन करण्यासाठी. आणि स्पेसिफिकली महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त इंजिनिअरिंग फार्मसी ॲग्रिकल्चरला ॲडमिशन करण्यासाठी विद्यार्थी PCM आणि PCBची एक्झाम देत असतात. ठीक आहे, हे तुम्हाला समजलं असेल. आता MST CETच्या या स्टुडंटसाठी ज्यांना ॲडमिशन करायचे आहे पुढे, तर त्यांच्यासाठी CETने खूप खूप इम्पॉर्टंट अशी ऑफिशियली एक इम्पॉर्टंट अपडेट तुमच्याकडे दिलेली आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी. ओके, तर ती पूर्णपणे आपण अपडेट पाहूया. ठीक आहे, आता पहा, हे अपडेट पाहण्या अगोदर एक इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. पहा, तुमचा CETचा रिझल्ट अजून डिक्लेअर व्हायचा बाकी आहे. CETच्या रिझल्टच्या अगोदर जर तुम्हाला तुमच्या ॲक्च्युअलमध्ये पर्सेंटेल माहिती करून घ्यायची असतील, तर एक व्हॉट्सअप बोट आहे, तुम्ही तुमची एक्सपेक्टेड पर्सेंटेल माहिती करून घेऊ शकता. तर ते व्हॉट्सअप बोट एकदम फ्रीमध्ये आहे. ओके, ते टूल आहे एक ऑनलाईन, त्याच्यावरून तुम्ही कोणत्या शिफ्टला एक्झाम दिली, कोणत्या डेटला एक्झाम दिली ते सिलेक्ट करायचं आणि त्यावरून तुमचे पर्सेंटेल किती असू शकतात हे तिथं कॅल्क्युलेट तुम्ही पाहू शकता. आणि त्यानंतर महाराष्ट्रामधून MST CETच्या बेसिसवरती कोणकोणते टॉप कॉलेजेस आहेत त्या बोटवरती तुम्हाला एकदम फ्रीमध्ये त्याची लिस्टसुद्धा भेटून जाते. अजून तुम्हाला तिथं काय काय पाहिजे MST CET रिलेटेड तिथं तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि तुम्ही पाहू शकता. तर एकदम फ्रीमध्ये व्हॉट्सअप बोट आहे. तुम्हाला या व्हॉट्सअप बोटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे आणि तुम्ही एक्सपेक्टेड पर्सेंटेल तुमची तिथं पाहू शकता. तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे व्हॉट्सअप बोटची. तर चला आपण आपल्या अपडेटकडे आता येऊया. तर पहा, MST CETच्या बेसिसवरती दरवर्षी इंजिनिअरिंग फार्मसी ॲग्रिकल्चरला ॲडमिशन्स होत असतात आणि यावर्षीसुद्धा आता ही प्रोसेस इथं होणार आहे. तर मी इथं एक नवीन वेबसाईट ओपन केलेली आहे MST CETची. तर तुम्ही इथं पाहू शकता काय लिहिलेलं आहे ते, म्हणजेच की कॅप 2025-2026. कॅप म्हणजेच काय, लक्षात ठेवा. कॅप म्हणजेच काय, की कॅप म्हणजे सेंट्रलाइज. ओके, सेंट्रलाइज ॲडमिशन. ओके, सेंट्रलाइज ॲडमिशन आणि P फॉर प्रोसेस. सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस म्हणजे कॅप. ओके, शॉर्टकटमध्ये कॅप म्हणतात. सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस म्हणजे लक्षात ठेवा, ही ॲडमिशन प्रोसेसची वेबसाईट इथं आहे. ही ॲडमिशन प्रोसेसची जी वेबसाईट आहे स्पेशली फॉर MST CET कॅन्डिडेट PCM आणि PCBच्या विद्यार्थ्यांसाठी. लक्षात ठेवा, ही वेबसाईट मी का ओपन केली आहे, कारण की आता याच्या पुढे तुम्हाला या वेबसाईटवरती पूर्णपणे ॲक्टिवेट व्हायचं आहे, पूर्णपणे याच्यावरती लक्ष ठेवायचं आहे. आणि तसं मी तुम्हाला या वेबसाईटवरती जे सुद्धा अपडेट येतील ते तर मी तुम्हाला देणारच आहे, बट तुम्हाला सुद्धा यावरती खूप काही समजून घ्यायचं आहे. तर आपण स्टेप बाय स्टेप जात आहोत, त्याचं तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. मी तुम्हाला इथं सांगणारच आहे नेमकं काय कसं प्रोसेस होणार आहे ते म्हणून. ठीक आहे, म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की प्रत्येक व्हिडिओ माझा इम्पॉर्टंट आहे. आपण स्टेप बाय स्टेप इथं जात आहे तुमच्या ॲडमिशन प्रोसेससाठी. रिझल्ट यायचा बाकी आहे मला माहिती आहे, पण या वर्षी ना प्रोसेस तुमच्या फास्ट होत आहे. पाहू शकता, रिझल्ट येण्याच्या अगोदरच तुमची वेबसाईटसुद्धा लॉन्च झालेली आहे इथं ॲडमिशन प्रोसेसची. हां, ही जी वेबसाईट आहे ही आहे तुमच्या ॲडमिशन प्रोसेसची, सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेसची फॉर अकॅडमिक इयर 2025-26. ओके, आता याच्यावरती काय अशी गोष्ट आहे ते लक्षात घेण्यासारखी आहे. तर पहा, जसं आपण खाली स्क्रोल करतो ना, इथं तुम्हाला खूप वेगवेगळे कोर्सेस बघायला मिळत असतील. आता हे जे कोर्सेस आहेत ना, हे कोर्सेस आहेत CETच्या बेसिसवरती ॲडमिशन करण्यासाठी. आता महाराष्ट्रामध्ये फक्त MST CET PCM आणि PCBच नसते, तर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या कोर्सेससाठी वेगवेगळ्या CET इथं होत असतात. जसं की बघू शकता, इथं आहे MBA, MMS म्हणजे MBA CET सुद्धा असते, त्यानंतर MCA, MCA CET सुद्धा असते, त्यानंतर ME MTechसाठी सुद्धा ॲडमिशन प्रोसेस असते, त्यासाठी सुद्धा CET वगैरे असते. तर त्यामुळे इथं जो प्रत्येक कोर्स दिला आहे त्या कोर्सनुसार इथं तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे आणि तुम्ही ॲडमिशन प्रोसेसचे जे स्टेप्स आहेत ते फॉलो करायचे आहेत. ठीक आहे, आता आपलं MST CET आहे स्पेशली. तर आपण जसं खाली स्क्रोल करतो, खाली स्क्रोल केल्यानंतर पाहू शकता इथं एक आपल्याला लेफ्ट साईडला एक सेक्शन मिळतो, तो म्हणजेच की अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस. या अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये पाहू शकता पहिले लिहिलेलं आहे ते म्हणजेच की BE BTech बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग. समजलं, म्हणजे इंजिनिअरिंग. आता तुम्ही MST CET PCM दिली असेल ना, तर तुम्हाला इंजिनिअरिंगला ॲडमिशन करायची आहे, तर तुम्हाला इथं ही एक स्पेशल टॅब दिलेला आहे. त्यानंतर जसं आपण खाली येतो पाहू शकता BCA, BBA, BMS, ओके, MBA. हे काय झालं, BBA BCA वगैरे
फर्स्ट इयरला ॲडमिशन करण्यासाठी 12वी नंतर, ठीक आहे. त्यानंतर पाहू शकता बी फार्मसी, ओके, फार्म डी, त्यानंतर बी आर्किटेक्चर, ओके, बी HMCT, ओके. त्यानंतर डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग पाहू शकता. त्यानंतर खाली दिलेलं आहे तुम्हाला, ओके, डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग, ओके. त्या डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग अजून आहे. त्यानंतर डायरेक्ट सेकंड इयर काय फार्मसी. त्यानंतर पाहू शकता बी प्लॅनिंग, बी डिझायनिंग, डायरेक्ट सेकंड इयर डिग्री इन HMCT. त्यानंतर खाली सगळ्यात पाहू शकता बी फार्मसी. म्हणजे आपलं मेन काय आहे, एक आहे इंजिनिअरिंग, त्यानंतर फार्मसी, त्यानंतर आहे तुमचं ॲग्रिकल्चर, आणि त्यानंतर अजून आहे ते म्हणजेच तुमचं BCA वगैरे, BBA वगैरे. हे इम्पॉर्टंट आहे तुमचे, जे मी इथं दरवर्षी विद्यार्थ्यांना गाईड करत असतो, ठीक आहे. तर हे सगळे कोर्सेसचं इथं काय दिलं आहे, आता एक एक टॅब दिलं आहे. आता एका एका टॅबचा अर्थ काय नेमकं समजून घ्या. आता फॉर एक्झाम्पल BE BTech दिलं आहे, ठीक आहे. आता याच्यावरती जसं मी क्लिक करतो, ठीक आहे, इथं पाहू शकता मी इथं आता क्लिक केलं. इथं क्लिक केल्यानंतर काही ओपन होत आहे का नवीन टॅब? अजिबात होत नाही आहे. जसं पाहू शकता इथं क्लिक करतो, काहीच ओपन होत नाही आहे. आता हे ओपन का होत नाही आहे? कारण की पहा, हे जी वेबसाईट आहे ना, एकदम न्यू लॉन्च आता केलेली आहे. ही वेबसाईट एकदम नवीन इथं लॉन्च केलेली आहे. आता इथं ओपन कधी होणार आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मी सांगत आहे. इथं टच केल्यानंतर ओपन कधी होणार आहे? हे ओपन तेव्हाच होणार आहे, समजा याच्यावरती क्लिक केलं मी तर, जेव्हा तुमचं पूर्ण ॲडमिशनचं, ओके, जेव्हा तुमचं पूर्ण ॲडमिशनचं एक टाईम टेबल, एक शेड्यूल तुमचं येणार आहे, ओके, टाईम टेबल येणार आहे की कोणत्या डेटला तुम्हाला BE BTechला ॲडमिशन करण्यासाठी ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन फॉर्म भरायचं आहे, ते तारीख येणार आहे. लास्ट डेट कोणती असणार आहे, ते तारीख येणार आहे. ते कॅपराऊंडमध्ये तुम्हाला ऑप्शन फॉर्म कधी भरायचा, ते तारीख येणार आहे. तुमची मेरिट लिस्ट कधी लागणार, ते तारीख येणार आहे. तुमचं ॲडमिशन प्रोसेसची लास्ट डेट, फर्स्ट कॅपराऊंड, सेकंड कॅपराऊंड हे कधी असणार आहे, त्या सगळ्याची एक पूर्णपणे टाईमटेबल येणार आहे, एक शेड्यूल येणार आहे. आणि त्यानंतर जेव्हा शेड्यूल येणार, त्यानंतर तुम्ही इथं काय इझिली क्लिक करायचं आणि इथं क्लिक करून तुम्ही हे टॅब इथं ओपन होणार आहे, ठीक आहे. आता असं जसं BE BTechचं, तसं तुम्हाला वेगवेगळ्या कोर्सेससाठी सुद्धा इथं क्लिक केलं बी फार्मसी, जेव्हा शेड्यूल येणार तिथं इथं क्लिक होणार. त्यानंतर जसं पाहू शकता इंजिनिअरिंग झालं, BE BTech झालं, तसं BCA वगैरे जे असेल, जिथं शेड्यूल येणार तिथं क्लिक केल्यानंतर पूर्ण शेड्यूल तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे. आणि त्या शेड्यूलनुसार तुमची पूर्णपणे ॲडमिशन प्रोसेस इथं असणार आहे ऑनलाईन सगळ्या पद्धतीनं, ठीक आहे. आता इम्पॉर्टंट पहा, हे जे ॲडमिशन प्रोसेस आहेत ना, जे मी तुम्हाला इथं सांगितलं बी फार्मसी, इंजिनिअरिंग, ॲग्रिकल्चर वगैरे, तर पहा इम्पॉर्टंट म्हणजे हे असं नाही की एकाच तारखेला सगळ्याची सेम ॲडमिशन प्रोसेस होणार आहे, नाही. असं होऊ शकते की BE BTech तुमचं अगोदर प्रोसेस होणार आहे, त्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या तारखा असणार आहेत बी फार्मसीच्या, असं होणार आहे. म्हणजे एकसारख्या तारखा तर कोणत्याच ॲडमिशन प्रोसेसच्या नसणार आहेत, वेगवेगळ्या तारखा असणार आहेत तुमच्या ॲडमिशन प्रोसेसच्या, BE BTech, बी फार्मसी, ॲग्रिकल्चर सगळ्यांच्या, ठीक आहे. तर त्यामुळे हे लक्षात ठेवा. आणि जेव्हा जेव्हा इथं अपडेट येणार आहे इंजिनिअरिंग, फार्मसी, ॲग्रिकल्चर आणि BCAसाठी, तर मी तुम्हाला इथं अपडेट नक्की देणार आहे. पूर्ण ॲडमिशन प्रोसेस मी तुमची कव्हर करणार आहे. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक इम्पॉर्टंट व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती मिळणार आहे. आणि व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला ही अपडेट, नवीन माहिती पडणार आहे. कारण की याच्या पुढे आता हीच वेबसाईट आहे तुमची पूर्ण ॲडमिशन प्रोसेस होईपर्यंत, ओके. काही डाऊट असेल मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.